2 म्हशीपासून सुरुवात केलेला गोटा माझा 15 म्हशीवर गेलेला आहे. मित्रांनो, कुठलाही बिझनेस करताना आपल्याला प्रॉब्लेम येतात, बरोबर आहे. प्रॉब्लेम 100% येतात. कुठलाही बिझनेस करा आणि त्यामध्ये स्ट्रगल आहे, प्रॉब्लेम्स आहे, पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं आहे आणि ह्या व्यवसायामध्ये नेमकं काय काय प्रॉब्लेम येतात, काय काय स्ट्रगल करावं लागतं आणि ते कसं फेस करायचं, या सर्व गोष्टी आपण जाणून घ्या आकाश साहेबांकडनं. मग आकाश साहेब, मला सांगा की ह्या व्यवसायामध्ये काय नेमकं प्रॉब्लेम येतात? प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे, आता जनावर व्यवस्थित दूध न देणे, ओके. गाभण तक्रार, परत काय जागेची तक्रार असत्या, ओके. म्हणजे बाबा आजूबाजूची शेजारी पाजारी म्हणा, बाकी लोक यांचा त्रास होत असतो. काय त्रास होतोय. बरं, बहुतेक जवळजवळ 8 वर्ष मी या धंद्यात आहे. भरपूर स्ट्रगल केलेला आहे. म्हणजे जनावरांचं काय व्यवस्थित दूध न देणे, माजोर न येणे, परत बाकीच्या आणि काही तक्रारी असतील, अशा वेगवेगळ्या स्ट्रगल मधून मी आज इथपर्यंत आलेलो आहे. तुम्ही ते सर्व गोष्टी फेस करता तुम्ही आज स्टँड आहे. तसं म्हणजे जर कोणतरी असतं तर माझ्या ठिकाणी आज एवढं हे करण्यापेक्षा सोडून देऊया दुसरा धंदा. ते म्हणतात ना जिद्द. ती जिद्द ठेवली म्हणून आज मी इथपर्यंत आलेलो आहे. कारण 2 म्हशीपासून सुरुवात केलेला गोटा माझा 15 म्हशीवर गेलेला आहे. तसं जर मी हे केलं असतं तर मग तेव्हाच बंद करून कुठेतरी MIDC मध्ये कामाला वगैरे लागलो असतं तर काय आजपर्यंत राहिलं नसतं. कारण तसं कोणी बाकीचे म्हणतात मला, तू एवढं शिकलायस पण काय, तुम्ही इंजिनिअरिंगचा कोर्स केलाय, जॉब लागतील का नाही, काय. आता मी त्यांना एवढं सांगतो की मला लहानपणापासून माझी आवड आहे म्हणून या धंद्यात पडलेलो आहे. आणि जर आता कुठे जॉबला गेलो असतो तर हाय त्या घरीच, म्हणजे तेवढ्यातच राहिला तुम्ही. जवळजवळ माझं नाही म्हटलं तर 10-15 लाखाचं भांडवल आहे. अच्छा, हा, बरोबर. मग यात स्ट्रगल केलो म्हणून आजपर्यंत इथपर्यंत आलेलं आहे. मग मित्रांनो, ऐकलं तुम्ही काय म्हणले साहेब? जिद्द असायला पाहिजे काम करण्याची, आणि ह्यांना भरपूर प्रॉब्लेम फेस करावं लागलं. ते सर्व गोष्टी फेस करून आज कुठे आहेत. मग तुम्हाला पण जर काही प्रॉब्लेम येत असतील तर कॉन्टॅक्ट करा, नाही ना, दिलेल्या नंबरवरती कॉल करा. हे तुम्हाला सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन देतील.